स्मार्ट अहमदनगर न्यूज। विद्या मोटेंना विधान परिषदेवर संधी द्यावी यासाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने चौंडी येथे दुग्ध अभिषेक। जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे। शिवसेना नेत्या व अहिल्या कन्या ॲडव्होकेट विद्याताई मोटे यांची शिवसेना पक्षाने विधान परिषदेवर संधी द्यावी यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव चौंडी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर बांधवांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंतीचे औचित्य साधून अहिल्या कन्या विद्याताई मोटे यांना शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षाने विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी समस्त धनगर समाज बांधव अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव असलेल्या चौंडी येथे सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करून करण्यात आली। यावेळी महाराज यशवंतराव होळकर, राज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की विद्याताई मोटे यांच्या मागील कार्यकाळात जे मोठे समाजकार्य करण्यात आले त्याची दखल घेत धनगर समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभा आहे। शिवसेना उपमुख्यमंत्री राज्य एकनाथ शिंदे यांनी अहिल्या कन्या विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी देऊन समस्त धनगर बांधवांच्या मनावरती राज्य करावे, तसेच शिवसेनेच्या कोट्यातून उच्च शिक्षित विद्याताई मोटे विधान परिषद गेल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या वतीने चौंडी येथे 31 मे रोजी यथोचित भावी दिव्य असा सत्कार करण्यात येईल। पहिली महिला धनगर समाजातील विधान परिषदेवरती जाणे हा महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांसाठी आनंदाचा क्षण असेल। 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंतीचे औचित्य साधत एकनाथ शिंदे हे उच्च शिक्षित धनगर समाजाच्या महिलेला विधान परिषदेवरती नक्कीच संधी देतील आणि आमच्या अहिल्यानगर चरणी नतमस्तक होऊन केलेल्या मागणीला नक्कीच यश द्याल असे देखील पांडुरंग माने यांनी सांगितले। चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करण्यात आला। यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।